आपण सर्वजण आनंदित आहात. मी एक विनंती केलं सर्वांनी एक सेकंदासाठी फक्त उभे राहा, म्हणजे अजून आपल्याला 25-30 मिनिटं बसतायचं आहे. हॅलो, येतोय का? बस डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन आपण नेहमी करत असतो आणि डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन केल्यानंतर आपण ज्या काही ॲक्टिव्हिटीज त्यामध्ये करत असतो, विशेषतः मनी मेडिटेशन, गोल रायटिंग आणि अफर्मेशन रीडिंग. तर ह्या गोष्टी करत असताना आपण त्या व्हिज्युअलाइज करत असतो आणि आपल्या जीवनामध्ये त्या गोष्टी येण्यासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असतो. आणि ते येण्यासाठी आपल्याला आपण सर्वांनी अनुभव घेतला असेल की प्रत्येकाला सुरुवातीला वाटलं असेल की हे तयारी होतं का, परंतु मी आपल्याला निश्चितपणे सांगतो की जे काही आपण लिहितो, जे काही आपण अफर्मेशन देतो आणि जे काही आपण व्हिज्युअलायझेशन करतो ते आपल्या आयुष्यामध्ये मिळतंच. याचं एक तुम्हाला मी उत्तम उदाहरण सांगतो की तेजज्ञान फाउंडेशन जी संस्था आहे त्यांचं ह्या वर्षी सिल्वर जुबली म्हणजे 25 वर्ष पूर्ण झाले आणि त्यानिमित्ताने यावर्षी ध्यान महोत्सव म्हणजे मेडिटेशनवरती काम केलं. आणि ते मेडिटेशनवरती काम करत असताना आम्ही आता आपण जो एक 25 मिनिटाचा व्हिडिओ पण बघणार आहोत. तर तो व्हिडिओ आम्ही शाळा, कॉलेजेस, हॉस्पिटल्स या ठिकाणी आम्ही तो प्ले केला आणि सर्व मुलांनी म्हणजे वयवर्ष 13, 8वीच्या पुढच्या मुलांसाठी आपण ते केलं होतं की मेडिटेशनचे काय फायदे असतात आणि काय नाही. तर ते करत असताना आणि 16 आणि 17 नोव्हेंबरला संपूर्ण जगामध्ये अखंड ध्यान 25 तासाचं अखंड ध्यान घेतलं गेलं. 25 तास सलग मेडिटेशन केलं गेलं. आणि त्या आता योगायोग असं म्हणता येईल की युनायटेड नेशन जनरल असेंब्ली जी आहे त्यांनी 21 डिसेंबरला वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणून त्या दिवशी साजरा करायला सुरुवात केलेली आहे. आपण 21 तारखेला वर्ल्ड मेडिटेशन डे म्हणजे सांगायचा मुद्दा हा आहे की यांनी वर्षभर काम झालं मेडिटेशनला. आम्ही म्हणजे क्रेडिट घेत नाही त्यामध्ये, परंतु योगायोग जो असतो की जे काम वर्षभर केले गेले म्हणजे अदृश्याची जी शक्ती असते म्हणजे आपल्याला माहीत असते की आपण फक्त जे आपल्या डोळ्यासमोर दिसतो त्याच्यावरती विश्वास ठेवतो, पण तो अदृश्याची जी शक्ती असते ती खूप मोठी आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून आपण 21 डिसेंबरला वर्ल्ड मेडिटेशन डे साजरा करत आहोत. तर मेडिटेशनबद्दल सत्संगचे आपण मार्गदर्शनाचा ऐकणार आहोत आणि ते सांगण्याचा मुद्दा छान होता की आपण त्या व्हिडिओला ग्रहणशील होऊन पूर्णपणे ग्रहणशील होऊन फोकसली आपण ते बघावं. त्याच्यानंतर आपण बोलूया. धन्यवाद. सभी को शुभेच्छा, हैप्पी थॉट्स. तेजज्ञान फाउंडेशन में आप सभी का स्वागत है. तेजज्ञान फाउंडेशन क्या है? एक फास्ट ग्रोइंग चैरिटेबल इंस्टीट्यूट है. यहाँ पर इतने सारे प्रोग्राम चलते हैं जो लोगों को इंस्टेंट श्वास जैसे चल रही है चलने दें. कभी श्वास रुक गई है स्वीकार. आंखें खुलवाई जाएंगी, नहीं खुलवाई जाएंगी, स्वीकार. बाधा है. जैसे ध्यान में इंसान बैठा तो उसके अंदर क्या चल रहा है? कल जैसे ध्यान में मजा आ गया था, आज भी वैसा होना चाहिए. और वो चेक कर रहा है, कंटिन्यूस बैठा है, हो तो नहीं रहा कुछ, हो तो नहीं रहा कुछ, क्योंकि उसे पता ही नहीं है